तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे अँटीबायोटिक्स बद्दल. आता मी एका जवळपासच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करतो. तर तिथे कोणत्या अशा गोष्टी पाहिल्या ज्या की सर्वसामान्य लोकांना सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे इंटरनेटसोबत हा अँटीबायोटिकचा व्हिडिओ शेअर करतोय. सुरुवात करूया अँटीबायोटिक सोबत. अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटीबायोटिक अशा गोळ्या असतात जे की इन्फेक्शन कमी करण्यासाठी दिले जातात. जर तुम्हाला कोणत्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन असेल, त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी, ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी हे अँटीबायोटिक दिले जातात. पण आजकाल होतं काय की डॉक्टर जे आहेत ते सर्दी, खोकला यासाठी देखील अँटीबायोटिक लिहून देतात. पण अँटीबायोटिक सर्दी खोकल्यावर काम करत नाही, कारण सर्दी खोकला तुम्हाला जो आहे तो व्हायरसमुळे होतो आणि अँटीबायोटिक्स हे बॅक्टेरियाला मारण्यासाठी असतात, व्हायरससाठी नव्हे. त्यामुळे व्हायरसच्या ह्याच्यावर अँटीबायोटिक्स काम करत नाहीत. मग तुम्ही म्हणाल की अँटीबायोटिक्स डॉक्टर मग लिहून का देतात? तर जेव्हा तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होतं तेव्हा तुमची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्या केसमध्ये बाहेरून बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्हाला अँटीबायोटिक दिले जातात. पण ते घेणं गरजेचंच आहे का? तर नाही. ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, त्यांना वाटतं की इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, त्यांनी अँटीबायोटिक नाही घेतलं तरी चालेल. मी 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 रिकमेंड करेल, जर सर्दी खोकला झाला तर थोडे दिवस तसाच राहू द्या. 3 ते 4 दिवसपर्यंत कोणत्याही गोळ्या घेऊ नका, कारण आपली त्या टाइम पिरियडमध्ये आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होत असते. त्यामुळे थोडंफार काहीतरी सर्दी खोकला झाला की लगेच गोळ्या घेऊ नयेत. हे एकदम कॉमन गोष्ट आहे, जे की लोकांना माहिती असायला हवी. जर 3 दिवसापेक्षा जास्त फ्रिक्वेंटली सर्दी, खोकला, ताप असेल तर नक्कीच तुम्ही दवाखान्यात दाखवलं पाहिजे. पण सुरुवातीचे काही दिवस द्या, तोपर्यंत तुमची बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच त्या गोष्टी सगळ्या रिपेअर करते. तुमची बॉडी सगळ्या गोष्टी रिपेअर करते आणि मग तुमचं जे आहे ते सर्दी खोकला कमी होऊन जातो. त्यामुळे लगेच अँटीबायोटिक घेण्याच्या नादाला लागू नका. पुढे बोलूयात की अँटीबायोटिक कंटिन्युअसली घेतल्याने होतं काय? तर समजा तुम्हाला ज्यावेळी सर्दी खोकला झाला, तुम्ही एक अँटीबायोटिक घेतली, अमॉक्सिसिलिन घेतली समजा. एकदम नॉर्मल फर्स्ट लाईन मेडिसिन आहे, म्हणजे कोणत्याही जे आहे ते आपण नॉर्मली अमॉक्सिसिलिन देतो. अमॉक्सिसिलिन किंवा ॲझिथ्रोमायसिन 2 गोळ्या आपण ज्या आहेत त्या आपल्या फार्मसीमध्ये असतात. तर त्याबद्दल बोलूयात की नॉर्मली हे जे डॉक्टर्स आहेत ते लिहून देतात. तर आता होतं काय की तुमच्या अंगात जे बॅक्टेरिया आहेत ते त्या बॅक्टेरियांना कळतं की बाबा हे अँटीबायोटिक आहे, हे आपल्यावर काम करते. मग कंटिन्युअसली जर तुम्ही ते अँटीबायोटिक त्याला देत राहिले तर त्याला लागती सवय, म्हणजे तुमच्या शरीराला सवय लागते ह्या अँटीबायोटिकची. म्हणजे तुमच्या अंगातले जे बॅक्टेरिया आहेत ते ह्या अँटीबायोटिकला जे आहे ते इम्युन होतात, म्हणजे त्यांची पण रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते अँटीबायोटिक त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियावर म्हणा, व्हायरसवर म्हणा काम करत नाही. मग नेक्स्ट टाइम तुम्हाला जर कोणतं एखाद्या सेम बॅक्टेरियाचं काही इन्फेक्शन वगैरे झालं, तर त्या इन्फेक्शनच्या केसमध्ये तुमचं हे अँटीबायोटिक अमॉक्सिसिलिन, ॲझी म्हणा, ते काम करत नाही. मग शेवटी उपाय काय करावा लागतो? अजून स्ट्रॉंग अँटीबायोटिक घ्यावं लागतं. मग हा एक तोटा असतो. त्यामुळे सुरुवातीला जे आहे ते कोणतंही अँटीबायोटिक घ्यायचं नाही. म्हणजे जर कोणत्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं तर फर्स्ट लाईन अँटीबायोटिकच तुमच्यासाठी सफिशियंट आहेत तुम्हाला नीट करण्यासाठी. आणि म्हणून जे आहे ते सुरुवातीला सवय लागू द्यायची नाही कोणत्या अँटीबायोटिकची आणि खाऊही नये. आता अँटीबायोटिकमुळे जे ते पोट देखील खराब होतं. याचा अर्थ असा, आपल्या पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. काही प्रमाणात त्या बॅक्टेरियावर देखील अँटीबायोटिक काम करतं आणि आपल्या पोटातले गुड बॅक्टेरिया जे की आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, ती देखील यामुळे मरतात. त्यामुळे आपलं पोट जे आहे ते खराब होतं, एक्सेसिव्ह म्हणजे जास्त अँटीबायोटिकचा वापर केल्यामुळे. आता ही गोष्ट गावाकडं भरपूर लोकांना माहिती नाही, त्यामुळे ते डायरेक्टली म्हणतात डॉक्टरांना अँटीबायोटिक लिहून द्या. आणि काही काही डॉक्टर पण एवढे शहाणे आहेत की डायरेक्ट अँटीबायोटिक लिहून देतात. आता इथे चूक आहे पेशंटची पण आणि डॉक्टरची पण. आता पेशंट म्हणतोय म्हणून डायरेक्टली डॉक्टरांनी अँटीबायोटिक लिहून देणं कितपत बरोबर आहे, हे आता तुम्हीच ठरवा आणि कमेंटमध्ये सांगा. आता पेशंटचं कसं चुकतं की पेशंटला माहितीच नाही की अँटीबायोटिक कशासाठी असतं, का दिलं जातं, ते कशावर काम करतं. त्यामुळे सोशल अवेअरनेस इथे कमी आहे आणि शिकवण्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि शिकवण्यासाठीच इथं फार्मासिस्ट उभा आहे, फार्मा बॉय. तर अशा एकदम बेसिक गोष्टी ज्या की लोकांना माहिती असायला हव्या, जेणेकरून ते त्यांचं आरोग्य आणि त्यांचं जे आहे ते त्यांचं आरोग्य चांगलं राहील, असाच आपला हेतू आहे की लोकांना जे आहे त्या गोष्टी सांगणे, लोक समजतील अशा प्रकारे सांगणे.
म्हणजे लोक ह्या चुका ज्या आहेत ते करणार नाहीत. समजलं की अँटीबायोटिक बॅक्टेरियावर काम करतं, व्हायरसवर नाही. सर्दी खोकला हा व्हायरसमुळे होतो आणि त्यावर अँटीबायोटिक काम करत नाही. विनाकारण अँटीबायोटिक घेऊ नका. तर आजचाच हा जो छोटासा व्हिडिओ आय होप समजला असेल. ज्यांना माहीत नाही त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका एज्युकेशनल नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.